शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर काहीतरी करून दाखवायचे पुन्हा या जगाला नव्याने स्वराज्य दाखवण्याची एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजले त्याचे दगडावर रयतेसाठी भार झेलले आपल्या मुजऱ्या छातीवर रयतेसाठी भार झेलले आपल्या मुजऱ्या छातीवर प्राणपणाने लढले बावळे भरोसाच्या राजावर शिवरायाचं नाव गाजले त्याचे दगडावर धर्म मानिला सगळा माणुसकीवर धर्म मानिला सगळा माणुसकीवर पुन्हा जन्म काशीच्या शिवभक्तांच्या हृदयावर शिवरायाचं नाव गाजले त्याचे दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायाचं नाव गाजले त्याचे दगडावर ही पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर. ईश्या आता या वयात कसं वाटल ते? हे बघ सावित्री, तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस. आता नाही म्हणू नकोस, हे तुला करावंच लागेल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो पण लोक काय म्हणतील? किती बदलावे
बऱ्या वाटतात. असं बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला, मला लय काम आहे ती. अरे बाळा, गप माझ्या सोन्या, तुला काय हवंय? का रडतयस? अगं बाई, ह्याचं अंग तर लय तापलं या. हे पण घरी नाहीत, आता मी काय करू? सावित्री, अगं ये सावित्री, किती रडतंय तुझं बाळ? काय झालंय त्याला? होय ग पारू, रात्रीपासून लय रडायला लागले बघ. काय ठाऊक काय झालं या? अंग बी लय तापलं या. अगं सावित्री, अगं याचं अंग तर इस्तवणी तापलं या. होय ग पारू, आता मी काय करू? अगं सावित्री, ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा. काय भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटले? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असं झालंय. याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात. मग आता मी काय करू? हे पण घरी नाहीत. अगं तुझं पोरगं लय तापले, आता रडत बसू नकोस, वेळ वाया घालू नकोस. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आलेत, लय जालीम उपाय करतात ते. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. वाटलं तर मी येते तुझ्या संग. होय होय, चल लवकर, माझं लेकरू लय तापलं या. बाबा, ते बघा, एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे. म्हणजे आज आपली कमाई होणार. बाबा, माझ्या बाळाला वाचवा बाबा, माझ्या बाळाला वाचवा. त्याचा अंग इस्तवासारखं तापले बाबा. काहीतरी करा बाबा, काहीतरी करा. तुझ्या बाळाला भूतबाधा झाली या. कसली भूतबाधा बाबा? बाई, तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय. काय? विहिरीतल्या भूताने? मग काहीतरी उपाय सुचवा बाबा, मी माझ्या बाळासाठी काय पण करीन. बाई, तू काळजी करू नकोस, बाबांवर विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होईल. थोडा धीर धर. कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल, म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल. ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझ्या बाळाला वाचवा बाबा. बाई, तुला काय करायची गरज नाही, तू फक्त पैसे दे, नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढं पैसे देईन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे घे अंगारा, दिवसातनं 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा, की जय हो, बाबा की जय हो. बम बोले, बम बोले. अगं बाई, ह्याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला? काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही. अगं किती रडतोय तो. तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय माझं ऐकू नकोस. अहो ऐका ना, चिडू नका. जरा बघा ना हातात घेऊन, याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून. अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं, माहित आहे का तुला? अहो, पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते. कसं वाटतं ते? त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या. मी कशी करणार होते प्रसूती? अगं याचं अंतर तव्यासारखं तापलंय, अशी कशी गाफील असतेस तू? अहो, मग काहीतरी करा ना. दादा, लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू? मी याला देवाचा अंगारा लावतीये. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो. अहो, जरा विश्वास ठेवा. हे बघा, याचा ताप कमी होतोय, कपाळ पण अगदी थंड पडलं या. बघा ना जरा. उठ ना बाळा, उठ, डोळे उघड. हे बघ, तुझी मम्मी तुला बोलवतीये. उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देते. उठ ना बाळा. काय झालं? अहो याला काय झालं? हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. ए बाळा उठ ना, काय झालं? अहो काय झालं याला? हा साज गप्प गप्प काय? ए उठ ना बाळा, काय झालं तुला? अहो बघा ना जरा. मी नाही राहणार मॅडमनी. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या कुणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री, शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं, सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. लाज शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर मिऱ्या वाटे, तेव्हा कळेल या सुभद्रावांना. असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. बघत राहा तुम्ही. काय झालं? या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे.
नाही, मला आता कोणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. मग चल माझ्या बरोबर. पोस्टमन, सुमंतरावांचं घर हेच आहे का? तुमची दिल्लीहून तार आलीये. सावित्री, तुला दिल्लीवरून तार आलीये. तुला दिल्लीला जावं लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय. तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते. कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही. आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे, ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारवक्तेचे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत. मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंतराव असावे, कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये. हे करणं खूप अवघड तर आहेच, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, मला माफ कर. मी तुला नाही नाही ते बोलले. तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास. आम्ही काय आडाने त्या आडानेच राहिलो. आता आम्ही पण शिकणार. खरं सावित्री, चुकला आमचं, माफ करा आम्हाला. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मुलगी घराबाहेर पडली तर पातक घालायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पातक घालायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. फक्त तुला आणि मुलं हे विसरली असती का? फक्त तुला आणि मुलं हे विसरली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?
कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं. बाळ शिवबानं जन्म घेतला. हिंदू पतपातशहा, हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रौढ प्रताप पुरंदर, बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भूषण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन आणि हा मानाचा मुद्रा. महाराष्ट्र भूमी बहुगुणी हैया, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभे देखणी किती नरमणी. संत जन्मले तिच्या कुसव्यात, संत जन्मले तिच्या कुसव्यात, जिजाऊ भक्त शोभते खास कलेची नित्य नवी आरास हो जी, कलेची नित्य नवी आरास हो जी 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 जी. घाटमाथ्या तडी कोकण, घाटमाथ्या तडी कोकण, की नंदनवन भाषा गिरवन, स्वर्गाला वाटे गणू हेवा, स्वर्गाला वाटे गणू हेवा, लाभला असा महादेवा, की जय जय महाराष्ट्र गावा हो जी जी, की जय जय महाराष्ट्र गावा हो जी 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 जी. इतिहास महाराष्ट्राचा, इतिहास महाराष्ट्राचा सांगतो साचा मोठ्या कष्टाचा. 1600 सालाना ध्यानात, 1600 सालाना ध्यानात, यवनांचे राज्य दिल्ली तक्तार, मोगलाय झाली सर्व देशात हो जी, मोगलाय झाली सर्व देशात हो जी 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 जी. महाराष्ट्र पुरा ग्रासला, महाराष्ट्र पुरा ग्रासला, जणू सूर्याला लागलं दिवसाला, लागलं ग्रहण अति खग्रास, लागलं ग्रहण अति खग्रास, गावला लांडगा तनू कोकरास, जगण्याची आशा नव्हती कोणास हो जी, जगण्याची आशा नव्हती कोणास हो जी 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 जी. निराशेची काडी काजळी, महाराष्ट्र मुलखाला गेडी, जणू सूर्य कमळ पाखडी, सुकुनिया झाली चावडी, चंद्राला भोवती चाखडी, जणू वाटे मराठा मडी, काय लिवलं असेल हो भाडी, नाकडे कुणा त्या काडी, इतक्यात समुका भाडी, भोसल्यांच्या वंशाची कडी, शिवसूर्य उगवण्या वेळी, झाली सुरू स्तोत्र भूपाडी, झाला आनंद सर्व भूतडी. ऐका मंडळी, ऐका तुम्ही दादा, ऐका हो जिरदा हो जी जी, ऐका हो जिरदा हो जी जी. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. निरक्षर मावळ्यांचा सुवर्ण इतिहास लिहून ठेवला होता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी. हाच महाराष्ट्र, हाच महाराष्ट्र पडला होता निराश निश्चित ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. आणि अशा वेळेला लाख लाख वीरांचा कळकळाट झाला सह्याद्रीच्या दारात खोरतच. आणि मग शिवनेरी किल्ल्यावर बाड येई जन्माला हो जी, बाड येई जन्माला हो जी, जणू सह्याद्रीच्या आडून सूर्य उगवला हो जी, सूर्य उगवला हो जी. वाऱ्याची झुळूक अशी तळप भिडली दिल्ली मुलखाला हो जी, दिल्ली मुलखाला हो जी. ती झुळूक बसली ज्वाला यवन राजाला हो जी, यवन राजाला हो जी, यवन राजाला हो जी. जणू तुफान भयंकर राज्य नव केलं हो जी, राज्य नव केलं हो जी. शिवबाळ जिजाऊ मातेचा वाढू लागला हो जी, वाढू लागला हो जी, वाढू लागला हो जी. महाराष्ट्र मुलकाचा विचार त्याला पडलेला हो जी, त्याला पडलेला हो जी. मावळ्यांची शेंबडी पोर घेऊन बरोबर छोटा हा वीर, निघाला स्वराज्य स्थापाया, निघाला स्वराज्य स्थापाया. वानराची सेना रामराया, मिळविला किल्ला करून किमया हो जी जी, मिळविला किल्ला करून किमया हो जी 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 जी.
करिए कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल से पड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल से पड़िए तू बेतरिए या मरिए चक रे
पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था। पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था। ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य, क्या होगी स्त्री की दशा, वो एक स्त्री ही समझ सकती थी। और यही बदलाव लाने के लिए दो रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख। कन्या फुले घराण्यात हो आली, माता फुले या योग्याची अर्धांगिनी हो झाली. ज्योतिरावाने विद्या दिली, ज्ञान ज्योती क्रांती, ज्ञान ज्योती क्रांती झाली झाली हो शिक्षणाची क्रांती, झाली झाली हो शिक्षणाची क्रांती.
यांची जयंती यांच्याविषयी सर्वांना माहीत आहे. सर्वांनी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. सावित्रीबाई फुले हे स्त्री शिक्षणाच्या प्रणेते आहेत. सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे भारतीय शिक्षणाची गंगोत्री आहे.